अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः. ओम राम दत्तात्रेयाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय. अवधूत निरंजन दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ध्यानम बालर्क प्रभमिंद्रनील जटिलम भस्मारागोज्ज्वलं शांतं नादविलिञ्चित्तपवनं शार्दूलचर्माम्बरं ब्रह्मज्ञे सनकादिभिः परिवृत्तं सिद्धे समाराधितं दत्तात्रेयमुपास्महे हृदये मुदा ध्येयं सदा योगिभिः. श्री गुरुचरित्र पवित्र ग्रंथ सिद्ध नामधारका ते सांगत अनेक उद्धिरले भक्त दिव्य ग्रंथांच्या पठनाने सांप्रत करी दारुण जना जमे पवित्राचरण म्हणून गुरु दयाल पूर्ण मजला स्वप्नी सांगत असे. श्री गुरुचरित्र संक्षिप्त लिही म्हणती मजप्रत श्रवण पठने निश्चित होईल कल्याण होईल सकलांचे ऐसे सांगोनी गुप्त होती पहा स्वामी समर्थ त्यांचे चरित्र अद्भुत यथामती वर्णितो अत्रि अनुसूया कारण. दत्तात्रेयाचे अवतरण माहुरगडी राहून अनंत लीला करीत असे. यदु अलर्क परशुराम कार्तवीर्य राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्री गुरुने. ओम द्राम ओम बीजमंत्र पठने प्रकटे श्री दत्त ऐसे महात्म्य अद्भुत श्री दत्ताचे आहे हो. अवतार येती आणि जाती तैसी नो हे दत्तमूर्ती सदा राहे पृथ्वीवरती. लोकोद्धार करावया जगदुद्धार स्वयं कष्टे विश्वंभर श्री दत्तात्रेय अवतार विविध रूपे राहत असे. अनेक रूपे घेऊन श्री दत्त संचरती जना जन्मार्ग दावनी मोक्षमार्ग लावित असे. त्याची रूपे अनंत झाली असती पुढे होत. सर्व धर्मात श्री दत्त विविध रूपे राहत असे. काशीमध्ये स्नान करी भिक्षान मागे कोल्हापुरी माहुरगडी शयन करी ऐसा महिमा जयाचा. कधी मलंग वेशात कधी साधू रूपात कधी गौरवर्णात फिरे दत्त महास्वामी. कधी वृद्ध कधी कुमार यती कधी दिगंबर श्री दत्त रूप अगोचर विविध रूपे फिरत असे. पिठापूर ग्रामात आप राजसुमती राहत श्री दत्तात्रेया ते आराधित मनोभावे करुणीय. तवे एके दिनी अकस्मात साधू रूपे येती दत्त भिक्षान देही म्हणत दारी उभे राहुनिया सुमती भिक्षान वाढत पोटभरी जेव्हा म्हणत प्रसन्न होऊन श्री दत्त म्हणती काय हवे तुते. सुमती म्हणे इच्छा एक आहे सदैव मनात विश्वद्वारक श्री दत्त पुत्र व्हावा मज तैसा. तथास्तु म्हणे श्री दत्त आणि तेथेची होती गुप्त दिव्य तेज फाकत विस्मय ती पाहत असे. पिठापूर आंध्र प्रदेशात अवतार घेती श्री दत्त श्रीपाद श्री वल्लभ नाम होत प्रसिद्ध जाना दत्ताचे. 16 वर्षापर्यंत माता पित्या ते सुख देत मग जाती हिमालयात दर्शन द्यायात भक्तांते. तेथून येती वाराणसीत काही काळ राहती गुप्त येऊन गोकर्ण क्षेत्रात लोकोद्धार करती ते. तेथून कुरवपुरात अंती स्थायिक होत दूरदूरनी लोक येत स्वामी दर्शना कारणे महिमा होई अमित अन्नदान होई नित्य. कुरवपूर महासिद्ध पीठ जाना होत असे. कुरवपुरी एक रजक स्वामी ते नित्य नमस्कारित. एके दिनी त्यासी पुसत काय हवे हो तुझ लागी. रजक म्हणे स्वामी प्रत राजा व्हावे असे वाटत सुखी प्राणी या जगात एकची असे राजा तो. श्रीपाद श्री वल्लभ म्हणत राजा हो पुढील जन्मात. तो म्हणे दर्शन मज प्रत पुढील जन्मात होईल का. स्वामी म्हणती दयाप्रत मीही पुन्हा अवतरत देईन दर्शन तुझ प्रत विश्वास ठेवी बोलाचा. श्रीपाद श्री वल्लभ समर्थ कुरवपुरी राहत लोकोद्धार करीत अमित महिमा होत असे. ऐसे परिकार्य करीत भक्त इच्छा पुरवित जो जे मागे ते देत. महास्वामी अवधारा श्री गुरुचरित्र संक्षिप्त सारभूत येथे पाहत श्रीपाद श्री वल्लभ समर्थ कुरवपुरी प्रकटले. अध्याय पहिला. ओवी संख्या 31.